असावरी आलात का तुम्ही? अहो चला चला, केव्हाची वाट बघते तुमची मी. चला. हो बँकेत गेलो होतो. हे बघ, हे तुझी बँकेची कागदपत्र सगळी, हे पासबुक, हे चेकबुक आणि हे तुझं डेबिट कार्ड. ते सगळं ठीक आहे, पण ते कार्ड कशाला? तुम्हाला आठवतंय ना, गेल्या वेळेला तुम्ही मला कार्ड दिलं होतं आणि केवढा घोळ झाला होता. अरे नवीन गोष्टी वापरताना गोंधळ होतोच ग थोडासा, म्हणून काय त्या गोष्टी वापरायच्याच नाहीत का? हो, पण मला काय म्हणायचं, एवढी गरज आहे का त्याची? मला लागेल तेव्हा बँकेतनं पैसे काढून आणेन मी. रात्री अपरात्री तुला जर पैसे लागले तर काय करशील? मग आपण थोडेसे पैसे आणून घरात ठेवून देऊया. का असं कसं? नवीन तंत्र आपल्याला आलं पाहिजे, आपण ते शिकलं पाहिजे ना, आपण बाहेर फेकले जातो. खरंय हो तुमचं म्हणणं, पण ना या वयात आता नवीन काही शिकायचं म्हणजे नको वाटतं मला. आणि तसंही त्या वाचून काही अडणार नाहीये ना. अडचणींची वाट बघत बसायची का? आपल्याला जर पाण्यात पडण्याआधी पोहता येत असेल तर पाण्याची भीती वाटत नाही ना. आणि काळाप्रमाणे बदलता आलं पाहिजे, आणि तुझ्यासारख्या बिझनेस वुमनला तर बदललंच पाहिजे. तुम्ही थट्टा करताय ना माझी? थट्टा नाही करत आहे. यशस्वी व्हायचं असेल तर नवीन तंत्रज्ञानाशी मिळतं जुळतं घेतलंच पाहिजे. बरं, घेईन मी. अरे आपल्या सोयीसाठी आहेत या गोष्टी. ए बघ, आपला बिझनेस आहे, आपल्याला कधीही कितीही पैसे लागू शकतात. बरं ठीक आहे, पण ते कार्ड कसं वापरायचं, एटीएम मधनं पैसे कसे काढायचे, सगळं तुम्ही मला नीट शिकवाल ना? हे काय विचारणं झालं? बरं चला मग, चला. चल. शुभ्रा, शुभ्रा जरा 1 मिनिट इकडे आहे ना. काय रे, हे काय काढून बसलाय सगळं? अगं मी जॉब करत असताना कंपनीने बँक अकाउंट उघडून दिलं होतं ना माझं. हो माहितीये. त्याचं पासबुक नाही मिळत आहे. आता तुला ते कशाला हवंय? जो मी काय 4-5 पासबुक आहेत तुझ्याकडे. अगं नाही, मला तेच हवंय. तू प्लीज शोधायला मदत कर ना. तुझ्या पण डोक्यात कधी काय येईल ना. एक सेकंड थांब. आय थिंक मिळालं. हो येस, मिळालं. यार यात फक्त 150 रुपये आहेत. मग नाही, मला आईचे 100 रुपये द्यायचे होते, पण ठीक आहे, मी यातनच देईन. अरे एवढे बाकीचे अकाउंट्स आहेत की आपल्याकडे, त्यातला देऊन टाक. नाही नको, मला स्वकमाईतून द्यायचे आहेत. दोघं जाऊया आणि देऊया. अहो हे जे एटीएम कार्ड आहे ना, त्यांनी आपल्याच बँकेच्या एटीएम मधनं पैसे काढता येतात का? कुठल्याही बँकेच्या मशीन मधून पैसे काढतात. हो का? अहो हे बरं झालं, आपल्या घराच्या वाटेवर 4 एटीएम्स आहेत, म्हणजे मला कुठूनही काढता येतील ना पैसे. हो हो हो. आपण समजा दुसऱ्या बँकेच्या एटीएम मध्ये नाही आले तर? येतात ग बाई. आपल्या अकाउंटलाच पैसे नसतील, म्हणजे बँकेत पैसे नसतील, किंवा मशीन मध्ये पैसे नसतील तर पैसे येत नाही, किंवा मशीन खराब असेल तर पैसे येत नाहीत. मग दुसऱ्या बँकेच्या एटीएम मधून पैसे काढायचे. बरं, तुला तो 4 आकडी पिन नंबर लक्षात आहे ना? हो हो, लक्षात ठेवलाय ना मी. म्हणजे रात्री अपरात्री सुद्धा मला गरज लागली तर मी पैसे काढू शकते. बरं झालं ना, म्हणजे आपल्या हातातच पैसे असल्यासारखं झालं नाही. बरं झालं की नाही. नवीन गोष्ट शिकली ना की माणसाचं आयुष्य सोपं होतं, म्हणून नवीन गोष्टीला माणसाने कधीही कमी लेखायचं नसतं. अरे आज मी प्रचंड खुश आहे. माझ्या बायकोकडे एटीएम कार्ड आलेलं आहे. आता मला पैशाचं टेन्शनच नाही. कधी पैसे लागले बायकोला सांगितलं, बायको मला पैसे दे. नको येत लगेच. घ्या. अहो चप्पल तुटलीये, नवीन चप्पल घेऊन टाका. जाऊया घ्यायला? चला चला. दोन प्लेट थालीपीठ जिलेबी. हाँ. पोहे पोहे. चल, एवढा का विचार करतोय सोहम? कष्टाचे पैसे द्यायला आलायस ना, चल मग. नंतर लिंबू दे. हो हो, मी सर पुसून. ओके. अरे शुभ्रा, सोहम, व्हाट अ प्लेजंट सरप्राइज.
तुमचे राहिलेले पैसे द्यायला आलो होतो. थांब थांब थांब. अरे त्याची काही खरं तर गरज नव्हती, पण तू आसावरीला दे. आसावरीला खूप बरं वाटेल. आसावरी, आसावरी, काय झालं? हे बघ. हे राहिलेले पैसे. मंगेश, हा हे कालच्या उधारीचे 100 रुपये परत आले, हिशोबात लिहून ठेव. हो. येतो. अरे थांबा ना दोघं. पहिल्यांदा दोघं एकत्र अन्नपूर्णात येत आहे. काहीतरी तोंड गोड करून जा. मंग्या, काहीतरी गोड घे. नाही नको, काही नको. माझ्यामुळे उगाच तुम्हाला अडचण आणि त्रास नको. तू येतो. चल. माझी सुद्धा अशीच अवस्था झाली आहे. काय खरं काय खोटं काहीच कळत नाहीये. इतके दिवस सोहमशी खोटं बोलून इकडे येते, तुम्हाला भेटते, तुमच्याशी बोलते, हे लक्षात आलं ना त्याच्या. पण तरी काहीच नाही बोलला तो. रागवला नाही, तमाशे नाही केले. यामागे नक्की काय हेतू आहे त्याचा मला आत्ता माहित नाही, पण हा जो बदल दिसतोय त्याच्यात तो नक्की सुसही आहे. खूपच सुखद आहे. येते. कामात आहेस? हो. सोहम आज अचानक आला नाही? अचानक नाही आला, उधारी परत करायला आला होता. हो, पण स्वतःहून आला, कुणी त्याला आठवण करून न देता. मग सोहम बदललाय असं वाटतं ना? इतक्या अनुभवानंतर सुद्धा तुम्हाला असं वाटतंय की सोहम बदललाय? परिस्थिती माणसाला बदलवते का असावं? माणसाचं मन मेणावून मऊ असतं, चटके बसले की वितळतं. हो, आणि त्याच परिस्थितीमुळे माझं मन मात्र दगडावून कठीण झालंय. आता माणसं ओळखायला लागले. आता नाही भावनेच्या भरात वाहून जात. आणि तुम्हालाही सांगते, तुम्ही सुद्धा जरा स्वतःला सांभाळा. नाही असावरी, त्याच्या डोळ्यात वेगळे भाव वाटले मला. फसवेट डोळे त्याचे, काही बदलला नाहीये तो. लिहून देते तुम्हाला. काल इकडनं भाजणीचं थालीपीठ खाऊन गेलाय ना, मला तर भीती वाटते मला भाजणीसाठी लागणारे पदार्थ बाजारात मिळतील का नाही. हे सोहम, चल, इट्स ओके. असं काहीतरी होईल याची कल्पना होती ना थोडीफार तुला. चल, नको विचार करत बसू, सबीज किचनला जायचंय आपल्याला. चल. काय झालंय सोहम? शुभ्रा, मला माझ्या चुकांची जाणीव झाली आहे.
मला कळलंय मी कुठे आणि कसा चुकलोय ते. आय नो मी आईला प्रचंड त्रास दिलाय, पण मला या सगळ्या चुका सुधारायच्या आहेत आता. तू मदत करशील माझी? प्लीज मला आईला घरी परत घेऊन यायचंय. सोहम, इतकं सोपं वाटतं का रे तुला सगळं? तू आईनं किती हर्ट केलंय याची कल्पना तरी आहे तुला? ज्या मुलावर मी प्रेम केलं होतं ना, तो मुलगा मुळात या थराला जाऊन वागू शकतो असं यावर माझा विश्वासच नाही बसत आहे. मला कळतच नाही अभिजित सर आईंच्या आयुष्यात आल्यानंतर इतकं का बिनसलं सगळं. तुझा हट्टीपणा, तुझी चिडचिड ही फक्त वाढत गेली आहे. का मग साहजिक आहे ना, आई आणि माझं एक जग होतं, त्यात अचानक अशी तिसरी व्यक्ती आली म्हटल्यावर त्रास नाही का होणार? हो, मग मी तुझ्या आयुष्यात आल्यानंतर आईंना का नाही त्रास झाला रे? मी सुद्धा तुझ्या आणि आईंच्या तुमच्याच असलेल्या जगात आले ना. हा, पण तुझी गोष्ट वेगळी होती. कशी रे? म्हणजे तुला तुझ्या आयुष्यात जोडीदार हवाय, पण आईंच्या उतारवयात देवदयेने आज त्यांच्या आयुष्यात त्यांचं सुखदुःख शेअर करायला कोणीतरी येतंय, तर तिथे तू आडकाठी आणणार. सांग ना सोहम. बरं, मुलगा त्रास झाला, विरोध केला, समजू शकते, पण कुठल्या लेवलचा? हे बघ, सॉरी, आय नो मी चुकलोय, पण आता काय करू ते सांग ना. चुकलं असं म्हणून सगळ्याची परतफेड होते सोहम? काय करू? एक काम कर ना, असा लांब जाऊन उभा राहा आणि तिराहितासारखा स्वतःच्याच आयुष्याकडे बघ, म्हणजे तुला कळेल की तू किती एक्स्ट्रीम स्टेप्स घेतल्यास. बरं, ज्या माणसाचा तिरस्कार करतोस, डोळ्यासमोर उभं करत नाहीस ज्या माणसाला, त्याचा पैसा बरा खिशात घातलास रे स्वतःच्या, उपभोगही घेतोयस आणि त्या दोघांना रस्त्यावर आणून सोडलंस. बस झालं यार, शुभ्रा, मला आता हे आठवून पण त्रास होतोय. तुला आठवून त्रास होतोय? त्यांना भोगायला लावलंस तू हे सोहम सगळं. अरे स्वतःच्या स्वार्थापायी सगळ्यांचा वापर केलास तू. बस झालं यार, शुभ्रा, मला आता हे आठवून पण त्रास होतोय. तुला आठवून त्रास होतोय? त्यांना भोगायला लावलंस तू हे सोहम सगळं. अरे स्वतःच्या स्वार्थापायी सगळ्यांचा वापर केलास तू. आईंचं आणि सरांचं लग्न होऊ नये म्हणून तू कुठल्या खालच्या पातळीला जाऊन पोचला होतास माहितीये सोहम? अरे पहिल्यांदा त्यांच्या आयुष्यात 4 आनंदाचे क्षण आले. सरांच्या रूपाने त्यांच्या आयुष्यात इतका चांगला जोडीदार येत होता, पण तुला तेही बघवत नव्हतं. त्यांचं लग्न, त्यांचा आनंद सगळं हिरावून घ्यायला निघालास तू. बरं, या सगळ्यानंतर लग्न झालं, तुला सगळ्यांनी समजावलं, सांगितलं, मुळात ते दोघं या निर्णयाने आनंदात आहेत हे तरी समजून ज्या आईचं प्रेम म्हणतोस ना, तिच्याकडे बघून तरी तू शांत व्हायला हवं होतंस, पण नाही. त्यांच्या लग्नानंतरही तू त्यांना त्रास द्यायचेच प्रयत्न करत राहिलास. आई जेव्हा या घरात राहत होती ना, तेव्हा विचारलं नाहीस रे तिला ती किती एकटी आहे, तिच्याशी बोलायला कोणी आहे का, म्हणून 2 मिनिटं बसला नाहीस तिच्याशी गप्पा मारायला. पण ती त्या घरात आनंदात आहे ना, मग नाही आई तू ये परत इकडे, अशी कशी आनंदात राहू शकतेस? तू या घरात ये परत आणि पुन्हा एकटी राहा. माझ्या बरोबर अस किंवा नको असूस, पण तू तिथून बाजूला हो, म्हणून तू आईला परत आणलास. अरे आईंच्या वयात ना सोहम, अभिजित सरांसारखा जोडीदार मिळायला भाग्य लागतं. आणि आईंच्या पुण्याईमुळे आईंच्या आयुष्यात सरांसारखा माणूस आला, जो त्यांच्यावर नितांत निस्वार्थी प्रेम करतो. त्यांच्यावरच नाही, त्यांच्या अख्ख्या कुटुंबावर त्या माणसाने आजपर्यंत प्रेम केलं. त्यांनी तुझ्यावर प्रेम केलं. पण एक मिनिट हा, त्यांनी तुझ्या वडिलांची जागा घ्यायचा प्रयत्न कधीच केला नाही. त्या जागेचा त्यांनी आदरच ठेवला होता. ते तुझ्या आयुष्यात फक्त एक चांगला मित्र यावा यासाठी झटत होते रे. त्यांना तुझा मित्र बनायचं होतं, पण तू तेही नाही समजून घेऊ शकलास. तू त्यांचं प्रेम समजून घेतलं नाहीस. तू फक्त सगळ्यांना गृहीत धरत आलास सोहम. अरे वाटलं होतं की आपलं ना एक छान कुटुंब असं पूर्ण होईल, आपण सगळे आनंदात जगू, पण नाही, तू यातलं काहीच नाही होऊ दिलंस. आणि अरे आज काय केलंयस, काय अवस्था करून ठेवलीस त्या दोघांची. ज्या वयात त्यांनी सुखाचे क्षण बघावे, त्यांनी आराम करावा आणि मुलांचं वैभव पाहावं, त्या वयात ते दोघं कष्ट करतायत रे सोहम तुझ्यामुळे. पण तुला काय सांगते मी, तू इथे त्याचा उपभोग घेतोयस ना त्यांच्या प्रॉपर्टीचा. आणि तू काय एवढा विचार करणार? तू त्यांना घरात ना हाकललंस तेव्हा ते कुठे जातील, काय करतील, कुठे राहतील, काय खातील याचा विचार केलास का रे?
फक्त आणि फक्त स्वार्थी विचार करायचा, फक्त स्वतःपुरती विचार करायचा. या पलीकडे काहीतरी करू शकतोस तू आयुष्यात? सांग ना, हे इतकं सगळं करून ठेवल्यावर तुझ्यावर कसा आणि कोणी विश्वास ठेवायचा? फक्त तुझ्या शब्दांवर का म्हणून आईंनी त्यांचं अभिजित सरांबरोबरचं आयुष्य सोडून तुझ्याकडे परत यावं? मी आईशी असं वागायला नको होतं. तू कोणाशीच असं वागायला नको होतंस सोम. तू आईंशी चुकीचा वागला आहेस ह्याची निदान जाणीव तरी झाली आहे रे तुला. पण माझं काय सोम? तुझ्यावर विश्वास ठेवून माझं माहेर सोडून मी या घरात आले. तू आयुष्यभर माझ्या बरोबर असशील, मला सांभाळशील या विचाराने, पण तू माझा विचार केलास का रे? तू फक्त गृहीत धरलंस मला सोहम. मला भावना आहेत, मला वाईट वाटतं, मी हर्ट होते याचा विचार केलास तू सोहम? बरं, हल्ली तर काय नवीनच सुरू झालंय. मी कोणाशी बोलायचं, कोणाशी नाही बोलायचं, मी काय कपडे घालायचे, हेही सगळं तूच ठरवायला लागलायस. तुला असं वाटतंय ना की तू असं एक रिंगण आखायचंस आणि त्याच्या आतमध्ये फक्त मी वावरत राहायचं. मग त्याच्या आतमध्ये असताना मी सफोकेट झाले तरीही चालेल, त्याच्याशी तुला घेणं देणं नाही. तुला हवं तसं घडतंय ना, मग तू आनंदात आहेस. पण नाही सोहम, हे चूक आहे. मी हे जे सगळं करते ना, या सगळ्याला माझी कमजोरी वगैरे नको समजूस. आय एम ॲन इंडिपेंडेंट वुमन. मी स्वतःचा जॉब करते, मी सेल्फ सफिशियंट आहे. माझ्या फॅमिलीने पण कित्येक वेळा मला सुचवायचा प्रयत्न केलाय की अरे, ज्या माणसाला कोणाच्याच भावनांची किंमत नाहीये त्या माणसाच्या आयुष्यात तू काय आहेस? तू सांग मला, एक साधं सोपं कारण दे की मी या सगळ्यानंतर, या सगळ्या परिस्थितीनंतर तुझ्या आयुष्यात का असावं सोहम? माहितीये, कारण माझा ना त्या मुलावर विश्वास आहे ज्याच्यावर मी प्रेम केलं होतं. आणि आजही माझी कुठेतरी भोळी आशा आहे की तो ना फक्त भरकटलाय, तो एक दिवस परत येणार आहे. आणि या विश्वासावर मी रोजचा दिवस काढत राहते. याच विश्वासावर माझा दिवस सुरू होतो, याच विश्वासावर माझा दिवस संपतो. आणि काय येणार आहे, माझं ना तुझ्यावर खूप प्रेम आहे. त्यामुळे ना तू जेव्हा फसवतोस ना मला, तेव्हा मला कळत असतं. पण या सगळ्यानंतर तुला जेव्हा लक्षात येतं तेव्हा तू यायचंस, तू माझी माफी मागायचीस आणि मी तुला माफ करून टाकायचं. आयुष्यभर करू शकतो आपण हे. पण एक गोष्ट आहे सोहम, माफ करणं आयुष्यभर होऊ शकतं, पण विश्वास तो एकदा का सुटला, एकदा का तुटला की परत नाही रे मिळवता येत. किंवा कधी मिळवता येईल हे सांगता येत नाही. आणि आज ना तो दिवस आलाय तिथे माझा विश्वास नाही आहे सोहम तुझ्यावर. आणि जर माझाच तुझ्यावर विश्वास नसेल तर मी कशी मदत करू तुला? आय एम सॉरी. आईंना या घरात परत आणण्यासाठी मी नाही मदत करू शकत तुला. आय एम रिअली सॉरी. शुभ्रा, मला कळतंय तू माझ्यावर किती आणि का रागवली असते. हे बघ, मी तुझा सगळा राग घालवीन आणि तुझा विश्वास परत मिळवीन. मी तुला, आईला आणि सरांना हे पटवून देईन की मी खरंच सुधारलोय आणि मला माझ्या चुकांची जाणीव झाली आहे.